नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कधी कधी काय होतं माहिती आहे का, घरात अजिबातच काही भाजीला नसतं. कधी पाहुणे येणार असतात किंवा काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं. तर ही भाजी तुम्ही घरातल्या सामानातच पटकन करू शकता. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. या चमचमीत रेसिपीसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे किंवा काय साहित्य आपण घेतलं आहे ते आता आपण पाहूया. आता हे सगळं साहित्य आपलं घरातलंच आहे. आता त्यासाठी आपण पहिल्यांदा कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा कापून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, आलं, लसूण, जिरं आणि टॅमॅटो कापून घेतलेला आहे. त्यानंतर आपले बेसिक मसाले, धना पावडर, हळद, आपला घरचा मसाला, काश्मीरी मिरची पावडर, मीठ आणि 1 वाटी बेसन लागणार आहे आपल्याला यासाठी. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण लसूण, आलं, जिरं आणि जो कांदा कापलेला आहे तो आणि कढीपत्ता असं सगळं टाकून एक वाटण करून घेतो आहे. थोडीशी कोथिंबीर. आता हे सगळं वाटण करून घेतो आहे. वाटण फार बारीक नाही करायचं, हे बघा असं ओबडधोबड थोडंसं करायचं आहे आपल्याला. आता हे वाटण आपण काढून घेऊयात आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टॅमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे. आता आपण त्याच्यात टॅमॅटो टाकलेले आहेत आणि टॅमॅटो आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत एकदम. आता आपण बेसनच्या बाउलमध्ये बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले टाकायचे आहेत. भरपूरशी कोथिंबीर टाकायची आहे. तुमच्याकडे कोथिंबीर नसेल, तुमच्याकडे जी कोणती पालेभाजी आहे ती टाकली तरीसुद्धा चालेल. त्याच्यानंतर आपल्याला धना पावडर, हळद, लाल मिरची पावडर, मीठ हे सगळं त्यात घालून एक छान मिक्स करून घ्यायचे आणि एकदम थोडं थोडं लागेल तसं एकदम पाणी घालायचे आणि एकदम असं घट्ट मळून घ्यायचे बघा असं छान. आता याचा छान गोळा तयार झालेला आहे. आता ह्या गोळ्याचे आपल्याला काय करायचे, छोटे छोटे गोळे बनवायचे. सांडग्यासारखे बनवलेत, कसेही तुम्हाला जो आकार आवडेल तो आकार बनवला तरीसुद्धा चालेल. छोटे बनवा, मोठे बनवा, पण एकदम पण छोटे बनवू नका, ते आमटीमध्ये विरघळून जातात. म्हणून जरा मीडियम साईजचे बनवा. आता ह्या ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे सगळे गोळे बनवून घेणार आहोत. एकीकडं मी कढईमध्ये पाणी तापायला ठेवलेलं आहे. त्याच्यावर आपल्याला हे गोळे बनवून घेतले की ही प्लेट त्याच्यावर वाफवायला ठेवायची आहे. आता आपले गोळे सगळे बनवून झालेत बघा छानपैकी. तुम्हाला जसा आकार हवा तसा ठेवा, छोटा मोठा. आता ही प्लेट आपण कढईमध्ये वाफवायला ठेवतोय. एक 10-15 मिनटं वाफवली की मग आपण ती काढून घेऊया. आता इकडं गॅसवर कढई ठेवलेली आहे दुसरी. त्याच्यामध्ये आपण तेल घालूया. तेल तापलं की त्यात जिरं, कढीपत्ता आणि जे आपण वाटण केलं आहे ना कांद्याचं आणि सगळं जाडसर, ते घालून जरासं हलवून घेऊया. मसाला चांगला परतून घ्यायचा आपल्याला तो. आता आपण मसाला परतून झाला की त्यात हळद टाकतोय थोडीशी. त्यानंतर धना जिरा पावडर. त्यानंतर आपलं कांदा लसूण मसाला 2 चमचे. काश्मीरी मसाला छोटे 2 चमचे. आणि आता हे सगळं तो मसाला त्या वाटणामध्ये छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम छान परतून घ्यायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आपल्याला. त्या वाटणाला सगळं तेल सुटायला पाहिजे एवढा छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जी टॅमॅटोची प्युरी केलेली आहे आपण ती त्यामध्ये टाकायची आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा सगळं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे बघा कसं छान परतून. त्यात आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आपल्याला हे सगळं. आता आपण चांगलं परतून झालं आहे. याच्यामध्ये पाणी ओतून घेतो आहे. पाणी आपण बेतानी ओतायचं. आपल्याला किती पाहिजे, माणसं किती आहेत त्यानुसार किती करायचे आपल्याला आमटी, त्यानुसार आपण पाणी ओतून घ्यायचं आहे. आता हे पाणी ओतून एक उकळी येऊ दे. तोपर्यंत आपण जे सांडगे केलेत जे ते सगळे छान उकळले गेलेत, थंड झालेत. आता आपल्याला ते काय करायचे, हे उकळलं की त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे.
हे सांगे तळायची वगैरे गोळी काही जरूर नाही आहे. अजिबात त्या आमटीमध्ये किंवा रस्स्यामध्ये विरघळत नाहीत. एकदम मटणाला सुद्धा भारी एवढं छान हे कालवण होते. एकदम सुंदर रस्सा होतोय. तुम्ही नक्की नक्की करून बघ. हे बघा आता किती छान उकळतंय, खूप सुंदर दिसते. ह्याला तवंग पण छान आलेला आहे. हे बघा, एक दोन छान उकळ्या आल्या की आपण आता ते खायला तयार. हे बघा एकदम छान सुंदर असं तवंग पण छान आलेलं आहे. रस्सा पण खूप सुंदर दिसतोय. आता आपण हा काढून घेऊया प्लेटीमध्ये. हे बघा किती सुंदर दिसतोय बघा, किती छान दिसतोय. तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही नक्की करून बघा. हा तुम्ही चपातीसोबत खावा, भातासोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. हे बघा मी भात केलेला आहे, चपाती केलेली आहे, कांदा, कैरी, लिंबू, अतिशय सुंदर माझा बेत मी केलेला आहे. तुम्हाला जर माझा बेत आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.